हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण पेसा केसचं काय झालं ती माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र. केस डिटेल्स पेंडिंग दाखवत आहे. त्याच्यानंतर केस दाखल केलेली आहे 30/9/2023 या तारखेला. पुढे पहा, इतर काही रजिस्टर्ड वगैरे कधी झाली 3/10/2 व्हेरीफाय कधी झाली ही सर्व माहिती दिलेली आहे. प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन म्हणजे शेवटची सुनावणी कधी झाली तर 10/11/2023 या तारखेला कुठं झाली. ऑनरेबल द चीफ जस्टिस ऑनरेबल मिस्टर जस्टिस JB परडीवाला अँड ऑनरेबल मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा यांच्याकडे ही सुनावणी झाली. आता स्टेटस स्टेज तर पेंडिंग पुढे दिलं आहे मोशन हिअरिंग डिस्पोजल फायनल डिस्पोजल ॲडमिशन स्टेज सिव्हिल केस लिस्ट ऑन 5/12/2023 ऑर्डर डेट 10/11/2023 म्हणजे पेंडिंगच आहे, अजून काही केस निकाली लागलेली नाही. आणि पुढे पहा काय दिलं आहे, टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन म्हणजे मार्चमध्ये जी आत्ता हे होणार होती सुनावणी ती पण लांबणीवर झाली, त्या दिवशी सुनावणी झाली नाही. मग आता सुनावणी कधी होणार आहे तर 9/4/2024 या तारखेला सुनावणी होणार आहे. आणि कॉम्प्युटर जनरेटेड असा हा मेसेज आहे, प्रत्येक वेळी हाच मेसेज असतो. तर आता 9 एप्रिल 2024पर्यंत पेसाच्या संदर्भात वाट पाहावी लागणार आहे. आणि या पेसाच्या निकालामुळं काय काय झालेलं आहे तर तलाठीचा पेसामधील रिझल्ट बाकी आहे. त्याच्यानंतर पेसा क्षेत्रातील आरोग्य शेवट असेल, ग्रामशेवट असेल त्या परीक्षाही होणार नाही जोपर्यंत हा निकाल येणार नाही तोपर्यंत. नॉन पेसामधल्या होऊ शकतात. त्यामुळं याच्यावर खूप विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. तर माननीय न्यायालयाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही असं एक महिन्यानं तारीख वाढवू नका, कारण मुलांचं भवितव्य याच्यावर डिपेंड आहे. मुलं फार आशेने पाहत आहेत. काहीतरी जो काही तुम्हाला निर्णय द्यायचा आहे असेल ना तो तुम्ही द्यावा ही विनंती आहे न्यायालयाला, माननीय न्यायालयाला. पण अशा तारखा वाढवून देऊ नका, म्हणजे तारीख पे तारीख सनी देओलचा जो डायलॉग आहे तसं होऊ देऊ नका ही विनंती आहे. तर आता आपल्याला 9 एप्रिल 2024पर्यंत वाट पाहावी लागेल, त्याशिवाय काही पर्याय नाही. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केले. याच्यात गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. तसंच पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2023मध्ये झालेले सर्व पेपर दिलेले आहेत. तसंच त्यांचं संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी पुस्तकसुद्धा आहे. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.